आई वडील नेमके कुठे चुकतात कोणी सांगेल का? गरिबीत दिवस काढणाऱ्या त्या आई वडिलांनी स्वतःच्या सुखाचा कधी विचार केला नाही. पिढीजात जमीन होती, पण ती विकून स्वतःचं आयुष्य सुखात घालवण्याऐवजी त्या जमिनीत पिकवलं आणि तिथूनही भागलं नाही, तर दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी केली. 2 मुलं, 2 मुली. मुली लग्नाच्या वयात आल्या, तेव्हा लोकांकडून कर्ज काढलं. लेकीची लग्न थाटामाटात नाही, पण इज्जतीने करून दिली. त्या लग्नाचं कर्ज फेडण्यासाठी बापाने तब्बल 15 वर्ष दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम केलं. रक्ताचं पाणी केलं, शिळ्या भाकरीवर दिवस काढले, पण मुलांच्या पोटाला कधी चटका लागू दिला नाही. मुलींची बाळंतपणं आली, सणवारं आले, कपडे, बोळवणं, औषधं, पुन्हा कर्ज. ते कर्ज फेडण्यासाठी आईनेही लोकांची सारवणं केली, मोलमजुरी केली. लहान मुलाला 12वी पर्यंत शिकवलं, मोठ्या मुलांचं लग्न केलं. पण लग्न होताच तो बायकोचं ऐकून वेगळा निघून गेला आणि लहान मुलगा करता करता झाला, तरी कामधंदा करायला तयार नव्हता. बापाला काळजी वाटायची. एक दिवस जेवताना बाप प्रेमाने म्हणाला, "बापरे, काम नाही केलं तर उद्या पोट कसं भरणार? आमच्यानंतर तुझं कसं होईल? अजून तुझं लग्न व्हायचंय. तू असा राहिलास तर तुला मुलगी कोण देईल?" बापाच्या शब्दात राग नव्हता, फक्त काळजी होती. पण त्या मुलाला बापाची ही काळजीही बडबड वाटली. रागाच्या भरात त्याने स्वतःच्या वृद्ध बापाला लाथ मारली. वयस्कर बाप तोंडावर पडला आणि त्या क्षणी त्याच्या मनात एकच प्रश्न आला, मुलांसाठी आयुष्यभर झटलो, तरी मी काय पाप केलं? त्या दिवसानंतर त्याने जेवण सोडलं आणि अवघ्या काही दिवसात त्याची प्राणज्योत मावळली. ज्या मुलासाठी आयुष्यभर कष्ट केले, त्याच मुलाने बापाला शेवटच्या दिवसातही आधार दिला नाही. मयतीचा खर्च गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी केला. पण कथा इथे संपली नाही. राहिली होती ती आई. नवऱ्याच्या जाण्यानंतरही आईने हार मानली नाही. नातेवाईकांनी लहान मुलाचं लग्न करून दिलं. आता तरी मुलगा सुधारेल, आईला सांभाळेल अशी सगळ्यांची आशा होती. पण झालं उलटच. मुलगा आणि सून घरात बसून खात राहिले आणि ती आई वय झालं तरी दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून त्यांना खायला घालत राहिली. कोणी तिच्या मुलाबद्दल काही वाईट सांगितलं तरी ती भोळी आई म्हणायची, "माझा मुलगा खूप चांगला आहे." शेती वाटून घेतली गेली. आईच्या वाट्याला अर्धा एकर जमीन ठेवली. जो आईला सांभाळेल त्यालाच ही जमीन, असं गावकऱ्यांनी सांगितलं. लहान मुलगा पुढे आला. "मी आईला सांभाळतो," असं म्हणाला. आईला वाटलं, माझा मुलगा माझा आधार बनेल. पण पुढची 10 वर्ष त्याच आईने मुलाला, सुनेला आणि त्याच्या 3 मुलांना सांभाळलं. आईची जमीन विकली गेली. मुलाच्या वाट्याची जमीनही विकली गेली. सगळं विकून खाल्लं. पण आईला मात्र आधार मिळाला नाही. एक दिवस मुलगा कर्जबाजारी झाला. शहरात जाण्याचा निर्णय घेतला. आईने हात जोडून सांगितलं, "नको जाऊ रे, आपण काहीतरी करू. मी अजून कामाला जाईन, पण मला एकटीला सोडू नकोस." मुलगा ऐकायला तयार नव्हता. आई म्हणाली, "मग मी पण येते तुझ्यासोबत. मला कोण बघणार?" पण त्या मुलाने आईला ढकलून दिलं. आईला दुखापत झाली. तरीही ती आई त्याच्या पायाला धरून म्हणाली, "नको जाऊ रे." पण त्या निर्दयी मुलाने आईला झिडकारलं, घराला कुलूप लावलं आणि बायको मुलासह निघून गेला. आई मात्र तिथेच राहिली. नंतर ती गावातील देवळात राहू लागली. मोठ्या मुलाची बायको म्हणायची, "तिची जमीन तिनेच गमावली. आपण का सांभाळायचं?" मुलींना निरोप पाठवला, पण मुलीही म्हणाल्या, "आमच्यासाठी तिने काय केलं?" हे ऐकून कदाचित त्या आईचं काळीज आतून तुटलं असेल. ज्या आईने त्यांच्यासाठी आयुष्य दिलं, तिच्यासाठी मात्र कोणाकडे वेळ नव्हता. ती देवळात अंथरूण टाकून राहू लागली. गावात मागून खाऊन दिवस काढू लागली. कधी नातेवाईक येऊन विचारपूस करायचे,
कधी गावकरी येता जाता पाहायचे. आई जिवंत आहे ना, एवढंच पाहायचे. एक दिवस ती पडली. हातापायाला जखमा झाल्या. डोळ्यांनी नीट दिसत नव्हतं. 8 दिवसात तिची तब्येत खूपच खालावली. गावकऱ्यांनी पुन्हा मुलींना निरोप पाठवला. पण उत्तर आलं, "ती देवळात झोपते. आम्ही तिला तिथे कसं भेटणार? आमची इज्जत जाईल." ज्या आईने त्यांच्या इज्जतीसाठी आयुष्यभर जगलं, आज तिच्यासाठीच इज्जतीच मोठी झाली होती. आणि शेवटी एका पहाटे त्या आईची प्राणज्योत मावळली. गावकऱ्यांनी नातेवाईकांना कळवलं, मुलींनाही कळवलं. त्या मयतीला आल्या आणि आईसाठी खूप रडल्या. पण प्रश्न असा आहे, आई जिवंत असताना हे अश्रू कुठे होते? तिच्या हातात धरायला वेळ नव्हता. तिला 2 घास खायला घालायला वेळ नव्हता. तिची विचारपूस करायला वेळ नव्हता. पण तिच्या अंत्यविधीला रडायला सगळ्यांकडे वेळ होता. तिचा अंत्यविधीही गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी मिळून केला. ज्या 4 मुलांना तिने जन्म दिला, त्यांच्याकडे आईसाठी ना पैसा होता, ना वेळ. पण स्वतःच्या संसारासाठी मात्र सगळं होतं. मग सांगा, आई-वडील कुठे चुकतात? मुलांसाठी स्वतःचं आयुष्य विसरणं ही त्यांची चूक आहे का? की मुलांनी आई-वडिलांच्या त्यागाला गृहीत धरणं ही खरी चूक आहे? पैसा संपला की नातं संपतं का? जमीन संपली की आई-वडिलांची किंमतही संपते का? लक्षात ठेवा, आई-वडील जिवंत असताना त्यांना 2 प्रेमाचे शब्द द्या. कारण त्यांच्या मृत्यूनंतर कितीही रडलात, कितीही मोठा अंत्यविधी केला, कितीही लोकांसमोर दुःख व्यक्त केलं, तरीही त्यांना परत आणता येणार नाही. आई-वडिलांनी आपल्याला मोठं करताना कधी हिशोब ठेवला नाही. मग आपण त्यांच्या म्हातारपणाचा हिशोब का ठेवतो? आजी तुमचे आई-वडील तुमच्या सोबत असतील, तर त्यांना एकदा जवळ घ्या आणि फक्त एवढंच सांगा, तुम्ही आमच्यासाठी जे केलं, त्याची परतफेड आम्ही कधीच करू शकणार नाही. पण तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहू. कारण जगात सगळं मिळू शकतं, पण आई-वडील पुन्हा मिळत नाहीत.